नांदेड़ का किशनूर राशन घोटाला मामला बॉम्बे हाई कोर्ट की औरंगाबाद बेंच में जेर समाअत है। इस केस की तफसीलात से वाकिफ करवाने के लिए समाजी कारकुन आरिफ खान पठान ने एक प्रेस कॉन्फ्रेंस मुनक्किद की। प्रेस कॉन्फ्रेंस में आरिफ खान पठान ने मामले की जांच पर सवाल उठाए और इल्जाम लगाया कि सियासी दबाव की वजह से जांच को रोकने की कोशिशें की जा रही हैं। इन्होंने जांच को रोकने के मामले को सुप्रीम कोर्ट में चैलेंज कर दिया है। वहीं 400 करोड़ के इस घोटाले का पर्दाफाश करने की लड़ाई के दौरान इन्हें जान के खतरात भी दरपेश हुए, जिसके लिए हाईकोर्ट की हिदायत पर इन्हें सिक्योरिटी मुहैया की गई थी। लेकिन अब इन्होंने इल्जाम लगाया कि सियासी दबाव के बाद पुलिस इनकी सिक्योरिटी हटाने की कोशिश कर रही है। तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री एस के मीना साहेब व तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नूरुल हसन साहेब यांनी महाराष्ट्रातील पहिलं शासकीय धान्य घोटाळा उकरून काढण्यात आला। जेव्हा त्यांनी हे धान्य घोटाळ्यावर धाड टाकले तेव्हा त्यांच्यावर अनेक राजकारणी लोकांचा दबाव होता की ही कारवाई करण्यात येऊ नये। मात्र या दोन्ही व्यक्तींनी सगळं दबावाला झुगारून त्यांनी जे करायचे ते केलेले आहे, हे चांगले त्यांचे अभिनंदन। परंतु त्यानंतर ही माहिती सगळं दाबण्यात आली होती, परंतु मी सर्व कागदपत्रे जमा करून औरंगाबाद खंडपीठ हायकोर्टात याचिका दाखल केली। 1 वर्ष ते कारवाई चालत गेली आणि फक्त आम्हाला फक्त VIP ट्रीटमेंट आरोपींना दिले म्हणून जे अजय भाईती, ललित खुराना, राजू पारसेवार, जयप्रकाश तापडे हे 4 आरोपी 8 महिने यांना तुरुंगवास झाला, परंतु यांना VIP ट्रीटमेंट दिली म्हणून आम्ही कोर्टात कागदपत्र सादर केले। त्या एकाच आधारावर हायकोर्टाने केस डिस्पोज केली। हे आम्हाला अमान्य असून मी हायकोर्टाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि लॉकडाऊनमुळे तो पुढे वाढत गेलेली आहे। भविष्यात लवकरच त्याची तारीख मिळतील। 400 कोटीचा घोटाळा आहे आणि 4 राज्याचा घोटाळा आहे आणि पोलिसांचा 4000 पाणी अहवाल आहे। याच्यामध्ये 10% तपास झालेला आहे। 90% तपास कुठे गेला? हायकोर्टाने कोणत्या आधारावर फाईल डिस्पोज केली? मला तो सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलेला आहे। आणि यामध्ये डेप्युटी कलेक्टर तत्कालीन तुमचे संतोष वेणीकर यांच्यासाठी रेड कॉर्नर नोटीस इश्यू केली, संपत्ती जप्त करण्याची नोटीस केली, परंतु CIDने काहीही केलेले नाही आणि मी उकरून काढल्यामुळे माझ्यावर बी खूप लोकांचा दबाव आहे। त्यानुसार मला हायकोर्टाने पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे। परंतु काही मला सत्य प्रकरणात मी पोलीस अधीक्षकाच्या विरोधात गृहमंत्र्यांना, CMना यांना तक्रारी केल्यामुळे माझा पोलीस प्रोटेक्शन काढण्यासाठी साहेब प्रयत्न करीत आहेत, परंतु हे हायकोर्टावर डिपेंड आहे। भले पोलीस प्रोटेक्शन काढो, माझं जे काम करायचं मी ते करणार आहे। माझे आणखीन 5 फाईली याचिका दाखल केलेल्या आहेत। पुढची भूमिका हेच की माझं म्हणणं हे की हा एवढा मोठा घोटाळा आहे, साधारण कोणत्या आरोपीने पोटासाठी जर चोरी केली तर त्याला पोलीस कस्टडी घेऊन त्याच्याकडून सगळं माल हस्तगत केला जातो। मग हा एवढा मोठा घोटाळा आहे 400 कोटीचा, मग हा माल हस्तगत करा ना, तेव्हा मी कोर्टाला आणि पोलीसवाल्यांना धन्यवाद देईन।